राहुल सर नमस्कार. मला मागच्या आठवड्यात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या छातीत चमकल्यासारखं व्हायला लागलं. मला असं वाटलं की मागच्या 2-3 दिवसापासून प्रॉपर झोप नाही आणि जेवणात माझ्या वेगवेगळे पदार्थ आले आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की पित्त झालं असेल आणि त्यामुळे माझ्या छातीत चमकत असेल. पण ते मी पित्ताची गोळी खाल्ली, त्याच्यानंतर इनो प्यायलो, त्याच्यानंतर ते ओमेज ते पावडर प्यायलो. मला हे सगळं पिल्यानंतर एक 10-15 मिनिटं बरं वाटायचं. त्याच्यानंतर पुन्हा एक अर्धा पाऊण तास झाला की पुन्हा ते चमकायला लागायचं. तर ह्याची काय कारण असू शकतं? सर्वप्रथम म्हणजे आजच्या आपण जीवनशैलीत बघितलं तर रिस्क फॅक्टर असणे, तपासणी करणे जास्त महत्त्वाचे आहे. हे जे छातीत दुखणं म्हणतो आपण, चमकणे, ह्याला वेगवेगळ्या प्रकारचे कारण असू शकतात. एक तर छातीत चमकणे 1-2 सेकंड असेल, ते हृदयाचं प्रॉब्लेम नसतं. ते कधी कधी पित्ताचं, तुम्ही जसं म्हटल्यासारखं पित्ताचं असू शकतं किंवा हे हाडं दुखणं सुद्धा असू शकतं. जर ते हे छाती चमकणं हे कंटिन्युअस 5 मिनिट 10 मिनिटपर्यंत असेल, मग त्याला हृदयाची तपासणी करून घेणे फार महत्त्वाचे आहे. आणि ज्यांचं वय 30 वयापेक्षा जास्त आहे, ज्यांना फॅमिली हिस्ट्री म्हणजे घरात आईवडिलांना किंवा त्यांच्या भाऊ बहिणींना कोणाला हार्टचा प्रॉब्लेम ऑलरेडी माहीत आहे, किंवा कोणाला घरामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असतो, ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ऑलरेडी गोळ्या घेत आहेत, व ज्यांना स्मोकिंगचा किंवा तंबाखूचं सेवन करायचं सवय आहे, तर अशा लोकांनी ताबडतोब ते हृदय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहेत. हे सगळे जे मी सांगितले हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. रिस्क फॅक्टर म्हणजे हे कंट्रोल न केल्यास पुढे जाऊन ब्लॉकेज होण्याचे चान्सेस अधिक असतात. तरी हे तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहेत. 40च्या वयानंतर छाती चमकत असेल आणि अर्ध्या तासातून ते 5-5 मिनिटपर्यंत छाती दुखत असेल, मग ते फक्त ॲसिडिटी म्हणून समजून घरी बसू नये. त्याला महत्त्वाचं म्हणजे पुढचे टेस्ट, बेसिक टेस्ट जे असतात हार्टचे, ज्याला आपण ECG म्हणतो, छातीची पट्टी काढतो, नंतर टुडिको किंवा हृदयाची सोनोग्राफी व ट्रेडमिल टेस्ट म्हणजे पट्टीवर चालवून आम्ही ECG करून घेतो. हे बेसिक टेस्ट करून घेतले तर आपल्याला आयडिया येतो की हे जे दुखणं आहे हे हृदयामुळे आहे की नाही. इव्हन अटॅक आल्यानंतर सुद्धा कधी 50% लोकांमध्ये ECG नॉर्मल असतं. तर ECG नॉर्मल म्हटलं की तुमचा अटॅक नाही असं सांगता येत नाही. त्याचं पुढचं टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट, पट्टीवर पाहिजे जे म्हटलं मी, व टुडिको हृदयाची सोनोग्राफी, हे 2 बेसिक टेस्ट करून घेणे फार महत्त्वाचे आहे. हे सगळे नॉर्मल आल्यानंतर मी म्हणू शकतो की हे तुम्हाला हृदयाचे आजार नाही आहे, हे पित्तामुळे असू शकतं किंवा हाडं दुखून ते त्रास झाला असणं शक्यता आहे. तर हे बेसिक टेस्ट करणे फार महत्त्वाचे आहेत. ज्यांनाही हे त्रास होत असतो त्यांनी दुर्लक्ष करून पित्ताचा त्रास समजून घरी बसू नये. कित्येक वेळा हे अटॅक येऊन ते घरीच पेशंट लोक दगावलेले असतात. हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. धन्यवाद.